अहो ऐका ना. ओम साईराम. अहो आपली पहिली दिवाळी आहे ना, तर मी माझ्या घरी आईकडनं तुमच्यासाठी फराळ बनवायला शिकत होते. अरे बाप रे, आमची सुगरणगती. हवं तिकडं. बर मी काय म्हणतोय, आज एकदम पटाका दिसताय. अरे काहीही या. हॅलो, मी एका फटाक्याचा फोटो पाठवतो. ते आपल्या भाऊंच्या फॅक्टरी मधल्या सगळ्या फटाक्यांचे बॉक्स आहेत ना, त्याच्यावर जी करीना कपूर आहे ना, तिला काढून ह्या फटाक्याचा फोटो लावा. तुम्हाला माहितीये, मी संस्कार भारतीला आहे ना रांगोळीचा क्लास केला होता. तुमच्यासाठी रांगोळी पण शिकले. आता घरी जाऊन रांगोळी काढायची, पण काय उपयोग, घराची इथली बारकी पोरं सगळी ती पुसून टाकतात. हॅलो, तुला मॅडमच्या घराचा ऍड्रेस पाठवतो. तिथं 10 बाउन्सर रांगोळीच्या सिक्युरिटीला पाठवायचे. आणि जर कोण पोरग रांगोळी पुसायला आलं तर त्याच्या चड्डीत लवंगी सोडायचा. आणि जर कोण काय बोललं तर त्याच्या चड्डीमध्ये रॉकेट सोडायचं, ते पण शिट्टीवालं. अरे बाप रे, तुमच्या करंजी सारखं हसणं बघून माझं शंकरपाळ्यांसारखं हृदय तुमच्या भोवती चकली सारखं गोल गोल फिरतंय. तर तुमच्या बेसनाच्या लाडवासारख्या गोड प्रेमाचा माझ्यावर चिवड्यासारखा वर्षाव कराल का? आयो, झापूक झुपूक झाला वाटतं. अहो मॅडम, पुढच्या वर्षी दिवाळीत आपल्या घराचा फराळ तुम्हीच बनवायचा बरं का? अहो फराळाचं काय घेऊन बसलाय? या जगात चुना लावणारे तर भरपूर भेटतील, पण मी तुम्हाला पाडव्याच्या दिवशी उठणं लावेल.